अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून बेलपुरा परिसरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराकरिता आमदार रवी राणा यांची बेलपुरा येथील भव्य जाहीर सभा पार पडली आहे। या सभेत आमदार रवी राणा यांनी मतदारांना थेट आवाहन करत प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 12 अंतर्गत येणाऱ्या बेलपुरा स्वामी विवेकानंद कॉलनी येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। या सभेत आमदार रवी राणा यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत युवा स्वाभिमानी पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 12 मधील अ गटातून संजय भगवान माहुरकर यांना बटन क्रमांक 11, ब गटातून प्रीती हर्षल रेवने बनारसे यांना बटन क्रमांक 6, क गटासाठी अर्चना गणेश तालन यांना बटन क्रमांक 6, तर ड वर्गासाठी निखिल उर्फ छोटू अकोटकर यांना बटन क्रमांक 8 असलेल्या पाना या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे स्पष्ट आवाहन आमदार रवी राणा यांनी केले। सभेदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणाबाजी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। युवा स्वाभिमान पार्टी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ही टीम सक्षम असल्याचा विश्वासही आमदार रवी राणांनी व्यक्त केला। एकूणच बेलपुरा परिसरात झालेल्या या सभेमुळे प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले। आज संजय माहुरकर यांच्याबद्दल मी एवढंच सांगेन तुम्हाला की संजय हे चौथ्यांदा इलेक्शन लढत आहे किंवा आणि किती वेळा परीक्षा द्यायची, किती वेळा परीक्षा द्यायला मला आठवतंय की मागच्या वेळेस आमच्या माहुरकर ताई उभ्या होत्या, घर घर चक्रासारख्या फिरल्या, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, खूप मेहनत केली, पण त्या ठिकाणी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला। 3 वेळा उभं झाल्यानंतर जर पराभव झाला आणि त्या ठिकाणी मला माहित आहे संजय सोमवार दोघांच्याही डोळ्यातून जेव्हा अश्रू निघाले की भाऊ 3 वेळा मेहनत केल्यानंतर, एवढी मेहनत केल्यानंतर काय चुकलं आमचं की आमचा पराभव झाला। एखाद्या व्यक्तीला 3 वेळा पराभव झाल्यानंतर डोळ्यामधले अश्रू सांगते की आता या ठिकाणी पराभवासाठी उभं नाहीये, विजय झाले पाहिजे संजय भाऊ, यासाठी सभा। तर एखादा व्यक्ती काम करतो म्हणते, लोकांची सेवा करतो म्हणते, अरे लोकांसाठी लढण्याची जी ताकद आहे त्या माणसाला 3 वेळा पाळायची काही गरज नाहीये। आता चौथ्यांदा संजय भाऊला निवडून द्यायचा आहे, याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो। अनेकांनी पाहिलं की या ठिकाणी तिकीट मिळाली नाही पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, पण या मंदिरासमोर सांगतो मी यांना शब्द दिला होता, कोणी पक्ष येऊ काही येऊ त्या ठिकाणी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुम्हाला तिकीट देईन म्हणजे देईन। अरे जेव्हा रवी राणा शब्दाचं पालन करते तर तुमचंही पालन पाहिजे मला, की तुम्ही जेव्हा माझ्यावर एवढं प्रेम करता, एवढी ताकद देता, एवढा आशीर्वाद देता, विधानसभेमध्ये रवी राणा उभा असताना 99% मत रवी राणाच्या पानाला भेटले। या बेलपुरामध्ये कोणाची बंजेरी चालली नाही, ज्या ठिकाणी एक मत ते पाना चिन्हाला मिळालं, एवढे उमेदवार उभे होते, सगळ्यांचा डिपॉझिट जप्त झालं। पण आता मी आपल्या समोर या ठिकाणी मंदिराच्या साक्षीने सांगतो, चौथ्यांदा या ठिकाणी संजय उभे राहत आहे, त्यांना भरगच्च मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू हे पुसण्याची वेळ आता या ठिकाणी आली। बेलपुरा येथे पार पडलेल्या या भव्य जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना मतदार कितपत पाठिंबा देतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल।